नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपण चालू घडामोडीच्या या भागामध्ये काही प्रश्नांचा आढावा घेणार आहोत, जे प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी खूप गरजेचे असतील आणि या प्रश्नांमध्ये कुठला भाग महत्त्वाचा ठरतो किंवा कोणता पार्ट हा गरजेचा असतो आपल्या परीक्षेच्या अँगलने, तर तो भाग आपल्याला बघणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। तर चला वेळ न घालवता आपण पहिला प्रश्न ला सुरुवात करूयात। पण तत्पूर्वी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर आजच्या भागात चालू घडामोडीविषयी आपण बोलणार आहोत। खालीलपैकी कोणता देश अलीकडेच इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, ज्याला आपण IBCA असं म्हणूयात, मध्ये सामील झाला आहे? म्हणजे भारत तर ऑलरेडीच आहे, परंतु म्हणजे भारताच्या पुढाकारानेच हा जो काय इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आहे हे सुरू झालेला आहे। आणि मग यामध्ये नवीन कोणता देश सामील झालाय, तर तो झालाय जपान। आता याचा उद्देश काय बरं या इनिशिएटिव्हचा? तर या इनिशिएटिव्हचा उद्देश आहे की जे काय मोठे मांजर आहेत, मांजर प्रजातीमध्ये येणारे जे काय प्राणी, हे प्राणी काय झाले पाहिजे, तर वाचले पाहिजे, जगले पाहिजे, त्यांचं संरक्षण झालं पाहिजे। आणि म्हणून जे मांजर प्राण्यांच्या किंवा मांजर या जातीमध्ये जे प्राणी येतात, अशा 7 प्राण्यांचं रक्षण करायचं ठरलंय। किती प्राण्यांचं? 7। आता ते प्राणी खूप महत्त्वाचे असतात, परीक्षेला ते विचारतात तुम्हाला की मग यामध्ये मित्रांनो काय, वाघ आहे बघा, ओके, त्यानंतर पुन्हा सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, त्यानंतर पुन्हा चित्ता, जॉगवार, आपल्याकडे नाही आहे हा जॉगवार, ओके, आणि त्यानंतर आपल्या भारतामध्ये प्रजातीच नाही आहे त्याची, आणि प्युमा, आणि हा पण आपल्या भारतात नाही, हे 2, ओके, या सगळ्या प्रजाती आपल्या भारतामध्ये आढळतात। ही एक खूप चांगली गोष्ट आहे, ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला? हा, आणि चित्ते जे आहेत, हे चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाकडून मागवले होते ते मला एकदा कमेंट करून सांगा, ठीक आहे। आपण पुढे जाऊयात बघा। त्यानंतरचा प्रश्न, एक्सरसाइज मैत्री किंवा मैत्री एक्सरसाइज, हे बायलॅटरल आर्मी एक्सरसाइज आहे ती, म्हणजे आर्मीचा सराव आहे, लष्करी सराव आपण म्हणूयात, आर्मीचा आहे, ठीक आहे, पायदळाचा। हा सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये होतो, तर हा थायलंडमध्ये होतो। आणि कधीपासून? 2006 पासून हा सराव होतो। या सरावाचं, या एक्सरसाइजचा उद्देश काय आहे, तर 2 देशामधील जी काय दहशतवादी कारवाई आहे मित्रांनो, ही दहशतवादी कारवाई कुठेतरी कमी झाली पाहिजे, लोकांना चांगली संधी मिळाली पाहिजे आणि शांतता प्रस्थापित होणं महत्वाचं म्हणून, ठीक आहे। पुढे, वानखेडे स्टेडियम मुंबईला आहे, या ठिकाणी कोणत्या दिग्गज क्रिकेटपटूचा पुतळा बसवण्यात आलेला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे सुनील गावस्कर यांचा पुतळा तिथे बसवण्यात आला आहे। कारण सुनील गावस्कर यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे क्रिकेट या क्षेत्रातील, त्याचं कुठेतरी इथं महत्त्व व्यक्त करण्यासाठी हा प्रकार करण्यात आलेला आहे। यानंतरचा प्रश्न बघा, भारताने USA दॅट इज अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका कडे कोणत्या जास्तीत जास्त कडे जाणाऱ्या जास्तीत जास्त पोस्टल सेवा कधीपासून तात्पुरत्या थांबवल्या आहेत, ओके। आता ही पोस्टल सेवा का बरं थांबवल्या, तर पोस्टल सेवा थांबवण्याचं जे काय महत्वाचं काम आहे, कारण जो टेरिफ लावलेला आहे अमेरिकेने, तो टेरिफ कमी करण्यात यावा, अमेरिकेने आपल्या बरोबर जरा व्यवस्थित व्यवहार करावेत, म्हणून या पद्धतीला, या टेरिफला काउंटर करण्यासाठी हा प्रकार भारताने काय केलाय, तर स्वीकारण्याचा प्रयत्न केलाय। आणि ते कधी रे, तर 25 ऑगस्ट पासून। आता पुढे जाऊयात आपण, तर FSSAI दॅट इज इन इंग्लिश फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया चे CEO दॅट इज फुल फॉर्म इज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ज्याला आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूयात,
की फूड सेफ्टीचं, की अन्न सुरक्षा आणि जे काय उच्चतम दर्जा आहे याच्यासाठी जे काय मुख्य कार्यकारी अधिकारी असतील म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली, तर रजित पुनहाणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हे राजित पुनहाणी जे आहेत हे बिहार केडरचे IAS अधिकारी होते. कशाचे? बिहार केडर. ओके, बिहारचे IAS अधिकारी होते. आणि कधी कोणती बॅच आहे? 1991 ची बॅच आहे. लक्षात आलं तुम्हाला? आणि यांना अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ कॅबिनेट त्यांनी यांना अपॉइंटमेंट दिलेली आहे किंवा त्यांनी यांना पदावरती बसवलंय. त्यानंतर 68वा कॉमनवेल्थ पार्लमेंटरी कॉन्फरन्स ही जी आहे, ही कॉन्फरन्स म्हणजे परिषद ही कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर ही जी आहे ही बार्बाडोस या ठिकाणी काय करण्यात येणार आहे? आयोजित करण्यात येणार आहे. आणि ह्याचं जे काय नेतृत्व आहे ते तुम्हाला परीक्षेला विचारतील, बाकी काय विचारणार नाही आहेत. नेतृत्व हे जे आहे ते लोकसभेचे जे काय आपले अध्यक्ष आहेत तर ते आहेत ओम बिर्ला. ओम बिर्ला हे करणार आहेत. ठीक आहे, हे पण तुम्हाला परीक्षेला विचारलं जाणार आहे. त्यानंतर 2025 राष्ट्रकुल वेट लिफ्टिंग स्पर्धेत महिला 48 किलो वजन गटामध्ये त्या महिलेने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्या महिलेचं नाव काय आहे? तर मीराबाई छानो हे नाव आहे. आणि किती वजन उचलण्याची स्पर्धा होती ती? 193 kg जे काय वेट आहे तेवढं वेट उचलण्याची ती स्पर्धा होती. आणि एक शेवटचा प्रश्न आता की नागालँड हे जे राज्य आहे या राज्याचे 22वे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आणि ते अतिरिक्त किंवा अतिरिक्त राज्यपाल म्हणून काम करणार आहेत, ज्यांचं नाव आहे अजय कुमार भल्ला असं त्यांचं नाव आहे. आणि आजचे हे प्रश्न या प्रकारचे होते. उद्याच्या भागामध्ये उद्याचे प्रश्न कंटिन्यू करू. तत्पूर्वी अभ्यास करत राहा, स्वतःची काळजी घ्या आणि परीक्षेची चांगली तयारी करा. ठीक आहे, धन्यवाद.